आज आपल्या व्हिडिओ मागचा विषय आहे बिनबुडाचे आरोप। तर काल अचानक उपसरपंच ग्रामसेवक वगैरे त्यांनी जे लाभार्थी आहेत कुठले विहिरीचे गायगोटावाले तर त्यांना बोलवण्यात आलं, ते बी फोन करून वैयक्तिकरित्या, कोणतीही नोटीस नाही काय नाही। तर ह्यांना असा अधिकार आहे का बाबा तुम्ही लाभार्थ्याला असं वैयक्तिक बोलवू शकता फोन करून वगैरे? बरं ठीक आहे, ते बोलवलं ते ठीक आहे, पण त्यामध्ये माझं नाव आहे, विहिरीचा लाभार्थी आहे मी, तर माझ्याकडे यादी पण आहे, त्यात माझं नाव आहे संजय विठ्ठल शेंडगे। तर मला फोन करून ह्यांनी बोलावलेलं नाही, तर कशामुळं? आणि माझ्या वडिलांना वैयक्तिकरित्या बोलावलं, तुम्ही इथं या, ती बी अचानक 8-9 वाजता सकाळी फोन करून बोलावतात तुम्ही असं या म्हणून। मग गेल्यावरती तिथं काय होतं की बाबा तुम्ही लाभार्थ्याची यादी असेल ती वाचून दाखवता आणि कारण बी सांगता की असा विषय आहे लाभार्थ्याचा, तर त्यासाठी तुम्ही यावं, बरोबर का? पण ह्यासाठी कोणतीही नोटीस नाही काय नाही, बरोबर का? आणि वरनं त्या लाभार्थ्यांना बोलावण्यात आलं आणि त्या लाभार्थ्यांना ही ग्रामसेवकांनी सगळी यादी वगैरे सांगितली समजावून, बरोबर का? पण माझं काय म्हणणं आहे, तुम्ही ही यादी ग्रामसभेला सुद्धा मांडू शकत होता की ग्रामसभेला असं आहे, एवढ्या आपल्या गावात लाभार्थी भेटलेले आहेत, असा विषय आहे, तुम्ही त्यांना सुद्धा ग्रामसभेत सुद्धा मांडू शकता। आणि ऑगस्ट महिन्याची अजून ग्रामसभा झालेली नाही, तर ग्रामसेवकांनी त्यावेळेस हा मुद्दा मांडू शकत होते। तर अचानक असं काय झालं की बाबा तुम्ही मिटिंग घ्यायला लागला वैयक्तिक फोन करून लाभार्थ्याची, बरोबर का? तर ती मिटिंग घेतली, बरोबर का? ती बी इलिगल आहे, त्यामध्ये कोण उपसरपंच असतील, कोण असतील, त्यांचे सदस्य असतील, कोण असतील मला काय माहित नाही, पण माझ्या वडिलांना ह्या सभेला बोलवण्यात आलं, बरोबर का? मला वडिलांनी नाव सांगितलेलं अशा व्यक्ती आलते, पण त्या व्यक्तीने काय केलं माहिती आहे का? बाबा विषय झाला लाभार्थ्याचा, हे ठीक आहे बाबा, पण आनंद सर नावाच उपसरपंच आहे ते, बरोबर का? तर त्यांनीच मिटिंग बोलवली होती असं समजते मला। तर माझा एवढंच विषय आहे की बाबा त्यांनी मिटिंग बोलावली, तर माझं नाव त्यांना दिसलं नाही का त्या यादीमध्ये? बाबा संजय विठ्ठल शेंडगे ह्याचं नाव आहे, ह्याला बोलवण्यात यावं का? माझा नंबर नाही तिथं, माझे पत्र वाचून दाखवतात, त्या प्रत्येक पत्रावरती माझा नंबर आहे, मोबाईल नंबर आहे, ते कॉन्टॅक्ट करू शकतात मला, बा असा विषय आहे, तू येऊ शकतो का, बरोबर का? आणि विषय काय, माझ्या परस्पर वडिलांना बोलावलं, त्यांना धमकावलं गेलं मोकळ्यात, बाबा असं तुझ्या, आणि लोकांना सांगण्यात आलं की तुझ्यामुळं ह्या लोकांची जे वैयक्तिक लाभार्थी आहेत ना त्या लोकांची बिलं निघू शकत नाहीत। तर माझं एवढंच सांगणं आहे आनंद सराला, बाबा तुमच्याकडे काय प्रूफ आहे माझ्यामुळे असं घडतंय म्हणून, बरोबर का? कसं काय शक्य आहे बाबा? मी काय अधिकार आहे का कुठला? बाबा माझ्याकडे बिलं काढायचा अधिकार आहे कुठला? मी पंचायत समितीचा अधिकार आहे का ग्रामसेवक आहे गावाचा? माझ्याकडे बिलं करायचा काय अधिकार आहे? आणि मी कसं काय त्यांची बिलं अडवू शकतो, थांबवू शकतो, बरोबर का? आणि हा तुम्हाला वाटतंय ना बाबा, नागरिकांना सगळ्यांना असं वाटतंय मी पंचायत समितीला असं अर्ज वगैरे दिल्यात, तर अर्ज कशासाठी दिले मी तुम्हाला सांगतो ना, अर्ज कशासाठी दिले माहितीये का? तर माझ्या वडिलाकडून एका व्यक्तीनं विहिरीच्या नावाखाली पैसे घेतले होते 20,000 रुपये। मग मी त्याची आनंद सरला सुद्धा बोललो होतो, बाबा असा विषय झालाय, तुम्ही ह्याची जिम्मेदारी घेऊ शकत नाही का? मी त्यांना 2 वेळेस फोन केला, त्यांचे रेकॉर्डिंग आहे बाबा। कोणताही आणि आहे का कोणताही अधिकारी कोणत्याही योजनेसाठी पैसे घेत नाही, तर आमच्याकडून ह्या कारणासाठी पैसे काढण्यात आले की बाबा वरती अधिकाऱ्याला पैसे द्यावे लागतात, बरोबर का? तर हे साफ खोटं आहे, कुठलाही अधिकारी पैसे घेत नाही, कोणही घेत नाही। आणि ह्या बरोबर मी ह्याविषयी सातारा तालुका पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला लावली होती वडिलांना, आणि त्यांनी केली ती पण। आणि त्यानंतर आम्ही एसपीला वगैरे सुद्धा भेटलो होतो ह्याविषयी। तर त्यानंतर परत मी पंचायत समितीमध्ये अर्ज पण दिलता, काय दिलता तुम्हाला अर्ज वाचून दाखवतो वाटलंच तर। आणि हे अर्ज वगैरे आहेत का नाही, रेडेगाव सर्वांगीण विकास टेलिग्रामला चॅनल आहे, त्या टेलिग्रामच्या चॅनलवरती मी सर्व काही पारदर्शकपणे अपलोड केलेलं आहे, तुम्ही ते सुद्धा चेक करू शकता। बाबा माझ्यामुळे तुमचं नुकसान कसं काय होतं नागरिकांनो? बघा, मी गट विकास अधिकाऱ्यांना अर्ज केलता, काय केलता, विनंती अर्ज केलता 6 जून 24ला, माननीय गट विकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय माळशिरस तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर। विषय काय बघा माझा, रेडे गावातील लोकांची आर्थिक फसवणूक करून शासकीय योजना दिल्या जात आहेत, त्यासाठी लोकांची लोकजागृती करण्यात यावी, हा माझा विषय आहे। अर्जदार मी आहे संजय विठ्ठल शेंडगे। आता महोदयमध्ये काय बघा, मी रेडे गावातील नागरिक असून माझ्या गावातील नागरिकांना सरकारी योजनेसाठी अडवणूक करून त्यांची आर्थिक फसवणूक केली जात आहे,
सर तुमच्या नावाने लोकांकडून योजनेसाठी पैसे गोळा केले जातात, लोकांना सांगतात वरच्या अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतात. सर माझी विनंती आहे याबाबत लोकांना जागृती करण्यासाठी सर आपण माझ्या गावात येऊन लोकांना समजावे, जेणेकरून लोकांची फसवणूक होऊ नये आणि लोकांकडून विनाकारण पैसे घेतले जाऊ नयेत. तर हा माझा अर्ज आहे माननीय गट विकास अधिकाऱ्यांना, बरोबर का. तर ह्यामध्ये असा कुठं उल्लेख आहे का बाबा मी माझ्या गावातील लाभार्थ्याची यादी आहे, म्हणजे जी नावं आहेत त्यांची तुम्ही बिलं अडवा, असा कुठं उल्लेख आहे का बाबा. मी त्यांना रिक्वेस्ट केली का माझ्या गावातील लोकांची बिलं अडवण्यात यावी. मी उलट त्यांना असं सांगितलेलं आहे की बाबा लाभार्थ्याची यादी आहे का नाही त्यांच्याकडून पैसे घेतले जातात. तर हे साफ खोटं आहे, चुकीचं आहे. पैसे कोणी घेऊ नयेत, देऊ नयेत, बरोबर का. आणि तो माझ्याकडून जो पैसे घेतला तो ग्रामपंचायत सदस्य नव्हता, तुमच्या माहिती सांगतो मी. आणि त्याच्यावरती कंप्लेंट दाखल केली ती पोलीस स्टेशनला. आणि ह्या अर्ज दिला नाही मी गट विकास अधिकाऱ्यांना, आणि तिकडं कंप्लेंट वगैरे SP पर्यंत गेल्यावरती माझे पैसे त्या व्यक्तीने आणून दिलेत. माझी त्या व्यक्तीला कोणतीही वैयक्तिक तक्रार नाही. आणि मी त्या व्यक्तीचं नाव सुद्धा ओपन करत नाही, कारण त्याच्या आत्मसन्मान त्याला ठेस पोचल विनाकारण माझ्यामुळं. त्यामुळे मी त्याचं नाव सांगत नाही तुम्हाला, बरोबर का. आणि मी गट विकास अधिकाऱ्यांना असा पण अर्ज दिलता, तुम्ही विचार करा बघा. कर्तव्य कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी. अर्जदार संजय विठ्ठल शेंडगे महोदय. सर मी रेडेगावचा रहिवासी आहे, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. माझ्या गावाची ग्रामसभा 2024 रोजी सकाळी 10 वाजता ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित केली होती, परंतु गणपुरती अभावी तहकूब करावी लागली. त्यानंतर 29/5 रोजी सकाळी 10 वाजता घेण्यात आली ग्रामसभा. या सर्व वेळेस रेडेगावातील पोलीस पाटील, रेडेगावाचे तलाठी आणि बरेच सदस्य उपस्थित राहिले नाहीत. तर यावरती कर्तव्यात कसूर केल्याबद्दल कारवाई करण्यात यावी, असा मी अर्ज माननीय गट विकास अधिकारी यांना केला होता, बरोबर का. तर आता ह्या अर्जांमुळं बाबा गट विकास अधिकारी तुमची बिलं का रोखू शकतील, कारण काय आहे का, प्रूफ आहे का तुमच्याकडे. बाबा तुम्ही म्हणता संजय विठ्ठल शेंडगे ह्या व्यक्तीमुळं, आनंद सरांनी जो माझ्यावरती आरोप केला का नाही बाबा संजय विठ्ठल शेंडगे या व्यक्तीच्या नावामुळं तुमचे लोकांची बिलं अडकवण्यात आलेली आहे, बरोबर का. तर आनंद सरांनी आहे का नाही तो आरोप आहे का नाही तो सिद्ध करून दाखवावा, नाहीतर तुम्ही ग्रामपंचायत उपसरपंच आहे ना राजीनामा देऊन टाका सरळ सरळ. कारण विषय काय आहे की तुम्ही माणसाला असं खोटं सांगताय की बाबा ह्याच्यामुळे बिल आडली. बरं ठीक आहे माझ्यामुळे आडली ना, तुम्ही मला बोला ना डायरेक्ट, मी लाभार्थी आहे मला बोलवा ना तुम्ही, काय प्रॉब्लेम आहे. तुम्ही मला बोलावलं नाही, माझ्या वडिलांना बोलावलं, त्यांना दमदाटी करताय, नागरिकांना त्यांच्या आगाव घालताय, हे योग्य आहे का, तुम्हाला शोभतं का. तुम्ही गावाचे जिम्मेदार नागरिक आहात, उपसरपंच, तुम्हाला सगळे लोक सर मानतात आणि तुम्ही काय करताय बघा. तुम्ही गुंडगिरी चालू आहे का गावात, हा ग्रामपंचायत नावाखाली लोकांकडून पैसे उकळणं वगैरे काय तसलं. आणि माझं काय म्हणणं आहे बाबा तुम्ही पैसे नाही उकळले, तुमचा काय विषय आहे का. नागरिकांनो, आनंद सरांनी माझ्यावरती जे आरोप केलेत का ते सर्व बिनबुडाचे आरोप आहेत, त्यांना कोणतेही कायदेशीर तथ्य नाही त्यामध्ये. तर माझं आनंद सरांना सांगणं आहे की तुम्ही जेव्हा असं म्हणलाय संजय विठ्ठल शेंडगे या व्यक्तीमुळं सर्व नागरिकांचे लाभार्थ्याचे बिलं अडकवण्यात आलेले आहेत, बरोबर का. तर त्यामध्ये काय तथ्य आहे ते नागरिकांना सांगण्यात यावं. आणि कोणता अधिकारी आहे की बाबा असं सांगतोय की ह्या व्यक्तीमुळं तुमच्या गावाचे आम्ही बिलं देतच नाही, बरोबर का. बिलं काढण्याचा अधिकार माझ्याकडे तर नाही, ते ग्रामसेवक वगैरे कोण असतील तुमच्या कामानुसार वगैरे ते बिलं भेटत असतील. मला अधिकार काय आहे तुमच्या बिलात अडथळा आणण्याचा. आणि तुम्ही काय माझे दुश्मन आहात का मी तुमच्या बांधाला बंदकरी आहे सर्वांच्या. तुम्ही माझ्या वडिलांच्या अंगावरती जाताय, बरोबर का. तर महत्वाची गोष्ट बाबा ऐका, तुमच्यावरती जरी अन्याय झाला असेल, माझ्यामुळे तुम्हाला अडथळा आला असेल, बरोबर का, तर तुम्ही आहे का नाही माझ्यावरती कायदेशीर कारवाई करू शकता ना. माझा मोबाईल नंबर आनंद सराकडे आहे, तिथं ग्रामपंचायत सर्वांकडे आहे, तुम्ही फोन करू शकता मला बाबा तुझ्यामुळे असं होतंय, बरोबर का. आणि त्यांनी मला बोलवायला पाहिजे, मी लाभार्थी होतो मला बोलवायला पाहिजे, तर ते आलेले नाहीत. मग हे बिनबुडाचे आरोप करतात माझ्या वडिलांच्या अंगावरती, माणसं लावतात तुम्ही विनाकारण, हे चुकीचं आहे. आणि माझं काय म्हणणं आहे, जरी नागरिकांना बाबा असं काय माझ्यामुळे घडलं असेल, तुम्ही कायदेशीर कारवाई करू शकता ना. FIR करा, पोलीस स्टेशन आहेत, कायदेशीर काय असतील ते बघा.
वडिलांच्या अंगावर जाऊन दमदाटी करण्यात काहीच अर्थ नाही. विनाकारण मी जर FIR केली किंवा काय झालं तर ती पूर्ण योजनेची चौकशी करावी लागेल पोलिसांना तपासामध्ये. तर ह्यानंतर काय होईल मला सांगायची तुम्हाला गरज नाही. आणि विषय काय माहिती आहे का, अजून एक मला अगोदरच माहित होतं हे असं काय होईल, लोकांना उचकवून माझ्या अंगावरती घातलं जाईल किंवा माझ्या आईवडिलांना त्रास दिला जाईल. ह्यासाठी एक नाही मी अकलूज पोलीस स्टेशन, विभागीय पोलीस स्टेशन इथं अर्जसुद्धा दिलेला आहे. काय म्हणून, मला आणि माझ्या फॅमिलीला असणाऱ्या धोक्याबाबत. माझं नाव संजय विठ्ठल शेंडगे. ह्यामध्ये आहे का नाही बघा, मेन मुद्दा काय आहे, ग्रामपंचायत रेडे यांनी केलेली चुकीची कामे, भ्रष्टाचार, लोकांची केलेली दिशाभूल उघडकीस करण्याचा प्रयत्न करत आहे. ग्रामपंचायत ऑफिसकडे मी बरेच RTA केलेले आहेत. माझे प्रथम सुनावणी, सेकंड सुनावणीत अपील आहेत, बरोबर का. त्यानुसार ग्रामपंचायत कार्यालय माझ्यावरती मारहाण, शिवीगाळ वगैरे, फॅमिली टॉर्चर वगैरे केले जाऊ शकते. 5व्या गुन्ह्याची नोंद करू शकते ती. परत मारहाण, शिवीगाळ किंवा एखाद्या व्यक्तीला असं चितावलं जाऊ शकतं की बाबा ह्या व्यक्तीला मारहाण कर किंवा त्याच्यावर दमदाटी कर वगैरे. तर ह्या गोष्टी मी ऑलरेडी DYSP अधिकारी अकलूज पोलीस स्टेशन ह्यांना ऑलरेडी अगोदर कळवलेले आहेत. तर नागरिकांना तुम्ही सावध राहा. हे माणसं दुसऱ्याला होतं. तुम्ही विचार करा, आनंद सर म्हणतोय तो माझ्या अंगावर आजपर्यंत आलाय कधी का माझ्या वडिलांच्या अंगावर गेलाय, बरोबर का. आप्पा शेंडगे होते ते तरी आलते कधी माझ्या अंगावर आलेत का माझ्या वडिलांच्या अंगावर गेलेत. हे विनाकारण तुम्हाला बळी पाडत आहेत. तर तुम्ही असल्या फसव्या गोष्टीपासून सावध राहिलं पाहिजे बाबा. आणि माझं काय म्हणणं आहे, तुम्ही तुमच्याकडे कायदेशीर पुरावे असतील का, आहेत का, तुम्ही ते पुरावे काढा बाबा, असं झालंय का, काय होतंय का, बरोबर का. तुम्ही गट विकास अधिकाऱ्यांना भेटा, तुमचं बिल अडकतात ना, कशामुळे अडकतात त्यांना विचारा, ग्रामसेवकांना विचारा, अधिकाऱ्यांना विचारा ना. शो आनंद सर म्हणला काय एका मीटिंग घेतो, म्हणजे मी यादी जाहीर केली बाबा, विहिरीची लाभार्थी एवढी नाव आहे, ती एवढी यादी आहे, गायगोट्याची एवढी यादी आहे, मी जाहीर केली बाबा. ह्यात माझा दुजापणा काय बाबा, हे ग्रामसेवकाचं काम आहे, ह्यांचं काम आहे ग्रामपंचायतीचं. व आपल्या गावातले एवढे लाभार्थी आहेत, ह्यांना आपण कळवलं पाहिजे, एवढे लाभार्थी आहेत असं तसं, बरोबर. आपल्या म्हणजे एवढ्या लोकांना आपण लाभ उपलब्ध करून दिलाय, तर हे ह्यांचं काम आहे सांगणं. मी फक्त यादी माझ्याकडे भेटली, मला भेटली, मी आणि विषय काय माहिती का, यादी तुम्ही वेबसाईटला आहे, त्याच्यावरती वेबसाईटचं नाव आहे, तुम्ही चेक करू शकता वैयक्तिकरित्या. तुम्हाला पाहिजे असेल RTA टाका, माहिती काढा, काय प्रॉब्लेम नाही. आणि माझं म्हणणं काय, नागरिकांनो तुम्हाला वाटतंय ना माझ्यामुळे झाले, तुम्ही RTA टाका, माहिती अधिकार मागवा, कुणामुळे बिल अडकलेत, कशामुळे अडकलेत, तुम्ही तिकडे चौकशी करा ना. आणि तुम्हाला जर माझ्यावरती खरंच संशय असेल किंवा काय असेल किंवा तो गुन्ह्यात कुठं मी सिद्ध होत असेल, तुम्ही माझ्यावर FIR दाखल करा, काय असेल ती कारवाई होईल. पण असं विनाकारण कोणत्याही नागरिकाला त्रास देऊ नका. माझ्या आईवडिलांनी तुमचं काय बिघडवलंय, तुम्ही त्यांना हाणाय मारा जाताय, बरोबर का. आणि हे आनंद सर वगैरे सरळ तुम्ही जे भ्रष्टाचार केलाय का नाही, असं उघड होते थोडक्यात बाबा. ग्रामपंचायतीमध्ये बराच भ्रष्टाचार झालेला आहे, त्यामुळे मी नागरिकाला चितवत आहे की बाबा ह्या व्यक्तीला जाऊन तुम्ही हाणा मारा, असाच अर्थ होतो का ह्याचा. आणि म्हणजे याचा असा विषय होतो की आनंद सर हा माझ्या RTAला आणि कागदाला भेलाय आणि त्या कागदामुळे तो असं करतोय, बरोबर का. असं सिद्ध होत ह्यातनं दुसरं काय तवा. अचानक तुम्ही मीटिंग लिगल नाही, काय नाही, कसं काय बोलू शकता तुम्ही कुठल्याही अधिकाऱ्याला किंवा कुठल्याही माणसाला वैयक्तिक. आम्हाला काय काम जात नाहीत का. आणि विषय काय आहे, नागरिकांनो तुम्हाला फोन करायची काहीच गरज नाही. तुम्हाला उत्तर भेटून गेलं असेल, कशामुळे झालं असेल, काय झालं असेल आतापर्यंत एवढ्या व्हिडिओवरनं. आणि मला विनाकारण फोन करायची काय गरज नाही. ग्रामपंचायतला माझ्यामुळे प्रॉब्लेम असेल ना, तर त्यांनी सरळ नोटीस पाठवा ना बाबा, असा तुझ्यामुळे प्रॉब्लेम होतोय, तू ये इथं, बरोबर का. सरळ असला आरोप काय. आणि विषय काय माहिती का, तुम्हाला गावकऱ्यांना तुम्हाला जर मुद्दा मांडायचे ना, तुम्ही ग्रामसभेत मांडा ना बाबा, माझ्यामुळे होतंय तर कळू द्या ना सगळ्या नागरिकाला माझ्यामुळे असं होतंय म्हणून, बरोबर का. पण बिनबुडाचे आरोप कशाला करता. तुमच्याकडे प्रूफ असेल, काय दावा ते मला अगोदर, मला दावा नाही तर डायरेक्ट FIR करा, काय प्रॉब्लेम नाही, मी तयार आहे. प्रॉब्लेम काय आहे, मी काय केलंच नाही, मी कोणताही गुन्हा केलाच नाही, तर मला भिण्याचे कारणच काय आहे, बरोबर का. पण तुम्ही जर असं करत असाल तर मला FIR 100% करावं लागेल, कारण हा माझ्या फॅमिलीचा माझा वैयक्तिक अधिकार आहे बाबा. असं होतंय तर ही FIR दाखल केली पाहिजे, बरोबर का. कारण ह्याच्यामुळं परत
विनाकारण दुसरी लोक अजून उठतात, हाणामारी प्रकरण गावामध्ये सगळीकडे पसरू शकतं. तर हे जिम्मेदार कोण आहे माहिती आहे का? हे खरं म्हणजे ह्याला ग्रामपंचायत, दुसरं कोण नाही. रेडे गावाची ग्रामपंचायत असं करते आहे बाबा, लोकांना उचकवते, दुसऱ्या माणसाच्या अंगावर घालते. कशामुळं? काय कारण असावं? आणि विषय काय, मी काल यादी टाकली म्हणून आज तातडीची मिटिंग घेतात. 8 वाजता सकाळी फोन करून सांगतात 9ला सगळी गावात सगळी जमा. आणि विषय काय, ग्रामसभेला एवढी माणसं बी येत नाहीत हो. ग्रामसभा कधी प्रॉपर झाली नाही, काय नाही, त्याकडे कोणी लक्ष देतंय का? आनंद सर असं वैयक्तिक फोन करून बोलवतोय, अधिकार आहे का बाबा? आनंद सर शिपायाला सांगतात फोन करायला, बरोबर का? आनंद सरांना प्रूफ द्यावं वैयक्तिकरित्या, काय असेल ते सगळ्या माणसाला प्रूफ दाखवावं की बाबा ह्या व्यक्तीमुळं तुमची बिलं अडकलेत. आणि मी सांगितलंय, माझं काय म्हणणं आहे बाबा, अधिकारी असतील कोण, आता मी ग्रामपंचायतला पण अर्ज दिलाय. कशामुळं बाबा, जर या योजनेचा काय असेल म्हणजे लोकांकडून वगैरे पैसे घेतले जातल्या, काय घेत असतील, बरोबर का? माझ्याकडून घेतले होते, माझ्या वडिलांकडून घेतले होते, ते पैसे मी माघारी काढले. आणि हे अर्ज दिलता का? तुम्ही म्हणताय का मी अर्ज दिलाय? हा तोच अर्ज आहे बघा. त्याच्यामुळे माझं त्या व्यक्तीनं पैसे आणून दिले ती. मग माझा वैयक्तिक, आता हा माझा वैयक्तिक विषय आहे ना बाबा, माझं पैसे घेतलं ते, मग मी ते व्यापार करू, काय बी करू ना, हा माझा वैयक्तिक विषय आहे. मी काय अर्ज केलता तुम्हाला वाचून पण दाखवला, परत एकदा सांगतो, ऐका. मी रेडेगावचा रहिवासी आहे. तर माझी फसवणूक झाली, माझ्या गावातील नागरिकांची फसवणूक होते, बरोबर का? तर ही फसवणूक होऊ नये किंवा नागरिकांची विनाकारण फसवणूक केली जाते. आणि सांगतात काय माहितीये का, तुमची विहीर योजनेत बसत नव्हती, आम्ही बसवून दिली, आणि त्यामुळे ते पैसे काढतात. तर हे चुकीचं आहे सरळ सरळ. आणि मला असं सुद्धा सांगण्यात आलं पैसे दिल्यानंतर, तू कुठंही बोलू नको किंवा कुणी व्यवस्थित बोलू नका. माझ्या वडिलांना, माझ्या भावाला असं सांगण्यात आलं की तुम्ही गप बसावं, तुमचं पैसे देण्यात आलेले आहेत, बरोबर का? मग आम्ही गप पण होतो. पण विषय काय, हा ग्रामपंचायतली माणसं, आनंद सर, आप्पा शेंडके कोण असतील ते, परत ग्रामसेवक वगैरे ते पण होते, त्यांनी सुद्धा यादी वाचून दाखवलेली आहे. माझं म्हणणं आहे यादी वाचायला तुम्हाला, आणि यादी वाचण्यासाठी ते म्हणतात आम्ही बोलावलं यादीतली नावं सांगण्यासाठी, बरोबर का? अरे आजपर्यंत ह्यांनी सांगितली नाही यादीतली नावे. मी ग्रुपला टाकल्यावरती यादी वाचून दाखवतात, माझ्या वडिलाला काही म्हणतात. आणि विषय काय आहे, तुम्ही यादी दाखवायची तुम्हाला वाचून, ग्रामसभेत दाखवून वाचून, सगळी माणसं असतात तिथं, तुम्ही 30 आणि 40 माणसाला का बोलून दाखवताय वाचून? तुम्ही असं सरळ सरळ अन्याय करताय एखाद्या व्यक्तीवरती. आणि विषय काय आहे, माझ्या वडिलांनी बाबा त्यांनी काहीच केलेलं नाही. कुठं अर्ज दिलाय का, कुणाला काय म्हणलंय का, कुणाला शिवीगाळ केली? एकदम सभ्य माणूस, शांत माणूस. तुम्ही त्या माणसाला कसं काय असा आरोप करू शकता आणि त्याच्या अंगावर जाऊ शकता तुझ्या पोरानं असं केलं म्हणून? तुम्ही मला बोला डायरेक्ट, काय प्रॉब्लेम आहे कुणाला? माझा नंबर वाटलंच तर बाबा, तुम्हाला वाटतंय ना माझ्यामुळे झालंय, मला फोन करा ना तुम्ही बाबा. माझा नंबर घ्या तुम्ही वाटलंच तर, संजय विठ्ठल शेंडगे, 86 68 35 62 26 हा माझा वैयक्तिक नंबर आहे. ज्याला प्रॉब्लेम असेल बाबा, ज्याला वाटतंय त्यांनी माझ्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा, बरोबर का? पण असलं काय करू नका विनाकारण. FIR वगैरे झाली तर अडकणार कोण आहे? तो आनंद सर अडकणार आहे का? तुम्ही हा नाही आला आणि तो आनंद सर अडकायचा शक्य आहे का? मग माझं काय म्हणणं आहे, आनंद सराव सुद्धा FIR मी करू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि बिनबुडाचा आरोप करण्यापेक्षा की नाही, सरळ सर तुम्ही सिद्ध करून दाखवा ना बाबा, हा आरोप मी केलाय आणि हा सिद्ध होतोय, बरोबर का? ते अधिकारी लोक आणा, त्यांना बोलायला हवा बाबा ह्याच्यामुळे आम्ही हे करतोय, तुमचे विहिरीत काय अनुदान वगैरे काय देत नाही, सरळ सरळ बोलू देत त्यांनी. विनाकारण राहू तुम्ही त्रास देता एखाद्या माणसाला, व्यक्तीला, असं तसं गावातल्या माणसाला उचकवताय, ह्यानं केलं त्यानं केलं, आणि तुम्ही काय करताय? मी जर म्हणलं आनंद सर रेडे गावातील भ्रष्टाचारात टॉप नंबरला आहे, माणसांना जाऊन हाणचाल का तुम्ही त्यांना? बरोबर का? तर मग असं बोलण्याबद्दल किंवा असं काय, माझं काय म्हणणं आहे, झालं गेलं त्याविषयी सोडून, पण ज्या नागरिकांनी माझ्या वडिलांना शिवीगाळ केली असेल, दमदाट केली असेल, पण त्या नागरिकांनी माफी मागितली पाहिजे. नाहीतर ह्या गोष्टीची FIR केली जाईल आणि रितसर कायदेशीररित्या चौकशी करण्यासाठी विनंती केली जाईल वरच्या अधिकाऱ्यांना.
एवढं बोलून आपण व्हिडिओ थांबूया.